नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.3 यातील क्वेश्चन नंबर 7 फाइंड दी व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. येथे जो के आहे त्याची व्हॅल्यू काय असेल. इफ दी एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर, त्या ट्रायंगलचे व्हर्टायसेस याप्रमाणे आहेत, तर या के ची व्हॅल्यू काय असेल आणि ट्रायंगलचा एरिया आपल्याला दिलेला आहे. त्या ट्रायंगलचा एरिया किती आहे, एवढा आहे 3/2 स्क्वेअर युनिट एवढा आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. येथे आपल्याला एरिया दिलेला आहे, तर हा के फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन कसं लिहिणार आपण. आपल्याला एरिया दिलेला आहे ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, PQR होईल. PQR इज 3/2 स्क्वेअर युनिट. ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये पाहिलेला आहे. काय आहे, 1/2. येथे आपण काय करतो, x1 x2 आणि x3. येथे y1 y2 आणि y3 बरोबर आहे. इकडे 1 1 1. x1 y1 हे x2 y2 आणि हे आहेत x3 y3. हा ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे, परंतु ही व्हॅल्यू आपल्याला 3/2 दिलेली आहे. 3/2. पहा क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला ट्रायंगलच्या एरियाच्या दोन व्हॅल्यू मिळायच्या, प्लस आणि मायनस बरोबर आहे. मायनस मिळत होती, त्यामुळे मायनस पण व्हॅल्यू आपल्याला येऊ शकते, कारण के आहे त्याची व्हॅल्यू प्लस किंवा मायनस मिळेल. त्यासाठी आपण या दोन व्हॅल्यू घेणार आहोत, प्लस किंवा मायनस. 3/2 दिलेली आहे आपल्याला, परंतु आपण 2 घेणार आहोत, कारण केचे व्हॅल्यू आपल्याला 2 काढता येतील. देअरफॉर हाफ व्हॅल्यू पुट करू. x1 ची व्हॅल्यू के आहे, x2 ची व्हॅल्यू 2 आहे, x3 ची व्हॅल्यू 4 आहे. 0 y1 y2 2 आहे, y3 3 आहे आणि इकडे 1 1 1 इक्वल टू प्लस ऑर मायनस 3/2. पहा हे समजत नसेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 5 आधी सॉल्व करा, नंतर हे लक्षात येईल तुमच्या. हे सॉल्व करू. देअरफॉर हाफ के हा मल्टिप्लिकेशन क्रॉस 2 - 3 होतील. नंतर हा येथे 0 आहे, त्यामुळे 0 कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, 0 घेऊ आपण फक्त. आणि हा प्लस 1 6 - 8. या व्हॅल्यू कसे आलेले आहेत हे जर लक्षात येत नसेल तर एक्सरसाइज 4.1 पहा, तेथे आपण सर्व बेसिक सांगितलेलं आहे. ही व्हॅल्यू आहे 3/2. हे सॉल्व करू. देअरफॉर हाफ 2 - 3 म्हणजे -1 इंटू के म्हणजे -k. हा 0 लिहिण्याची गरज नाही. 6 - 8 म्हणजे काय होईल, -2 इक्वल टू प्लस ऑर मायनस 3/2. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इक्वेशनच्या दोन्ही साईडला हाफ आहे, इकडे 1/2 आहेत, इकडे पण 1/2 आहेत, म्हणजे कॅन्सल होतील. हे हाफ आणि हा 2 कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे काय राहील, देअरफॉर -k -2 इक्वल टू -k -2 इक्वल टू प्लस ऑर मायनस 3 राहतील बरोबर आहे. देअरफॉर एकदा प्लस बरोबर व्हॅल्यू घेऊ ही आणि एकदा मायनस बरोबर घेऊ, म्हणजे -k -2 इक्वल टू +3 और -k -2 इक्वल टू -3. एकदा +3 घेतले, एकदा -3. यावरून के ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -k इक्वल टू 5 मिळेल बरोबर आहे. देअरफॉर k इक्वल टू -5. हे 2 या साईडला प्लस होतील, 5 होतील, हा मायनस साईन या साईडला जाईल -5. और हे -k इक्वल टू हे 2 या साईडला प्लस होतील, -3 + 2. देअरफॉर -k इक्वल टू -1. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होईल, म्हणजे के ची व्हॅल्यू किती मिळेल, 1. देअरफॉर k इक्वल टू -5 और k इक्वल टू 1. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. के ची व्हॅल्यू ही येत आहे. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 8 येथे आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत. तर हे पॉईंट कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत हे आपल्याला एक्झामाइन करायचं आहे. म्हणजे कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत हे आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. पहा इथे कन्सेप्ट कशी आहे, आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. 3 पॉईंट आपल्याला दिले असतील. 3 पॉईंट म्हणजे ट्रायंगलचे व्हर्टायसेस. सपोज ABC हा ट्रायंगल आहे आणि ABC हे काय आहेत, या ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. म्हणजे ट्रायंगलच्या व्हर्टायसेसचे आपल्याला कोऑर्डिनेट दिले असतील तर आपण त्याचा एरिया फाइंड आउट केलेला आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. आता ही कन्सेप्ट कशी आहे, 3 नॉन कोलिनियर पॉईंट असतील, बरोबर आहे. तर यापासून ट्रायंगल तयार होतो. 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून ट्रायंगल तयार होतो. म्हणजे याला एरिया आहे, बरोबर आहे. काहीतरी एरिया असेल याचा, म्हणजे एरिया असेल, ट्रायंगलला एरिया असेल तर ते पॉईंट कसे असतील, नॉन कोलिनियर, बरोबर आहे. जर आपण या पॉईंटचा ट्रायंगल कन्सिडर केला आणि त्याचा एरिया आपल्याला मिळत असेल, काहीतरी मिळत असेल तर नॉन कोलिनियर पॉईंट असतील ते. आणि ट्रायंगलचा एरिया आपल्याला मिळत नसेल, ट्रायंगलचा एरिया जर 0 असेल, 0 कधी येईल, जर 3 पॉईंट एका लाईनवर असतील तर. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, सपोज हा पॉईंट आहे, हा व्हर्टायसेस, जर आपण येथे आणला तर अजून ट्रायंगल लहान होईल, बरोबर आहे. हा पॉईंट अजून थोडा खाली घेतला आपण तर ट्रायंगल अजून लहान होईल. एक कंडिशन आपल्याला अशी मिळेल की हा पॉईंट खाली आणत शेवटी या लाईनवर टच होईल, बरोबर आहे. म्हणजे एक स्ट्रेट लाईन तयार होईल त्या 3 पॉईंटपासून. म्हणजे याचा एरिया किती होईल, 0 होईल, कारण एक स्ट्रेट लाईन तयार होईल. ट्रायंगल राहील का, तो राहणार नाही. ते 3ही पॉईंट कोलिनियर असतील, बरोबर आहे. म्हणजे ट्रायंगलचा एरिया जर आपल्याला 0 मिळत असेल, तर ते पॉईंट कसे आहेत, पहा ट्रायंगलचा एरिया जर 0 असेल तर ते 3 पॉईंट कोलिनियर असतील, एका लाईनवर असतील, एका रेषेमध्ये ते 3 पॉईंट असणार आहेत. आणि म्हणजे ट्रायंगलचा एरिया आपल्याला एक्झिस्ट होत असेल, काहीतरी एरिया मिळत असेल तर ते काय होईल, अदर दॅन झिरो. म्हणजे 0पेक्षा वेगळा नंबर आपल्याला मिळत असेल तर ते पॉईंट कसे असतील, नॉन कोलिनियर. यापासून आपण एरिया फाइंड आउट करू ट्रायंगलचा. सपोज यापासून ट्रायंगल तयार होत आहे आणि त्याचा एरिया आपण फाइंड आउट करू. जर आपल्याला 0 व्हॅल्यू मिळत असेल, त्या एरियाची व्हॅल्यू 0 आली तर म्हणजे एका लाईनवर पॉईंट आहेत, बरोबर आहे. ट्रायंगल एक्झिस्ट होत नाही, म्हणजे कोलिनियर आहेत. आणि अदर दॅन 0पेक्षा वेगळा नंबर आपल्याला मिळत असेल, काहीतरी एरिया एक्झिस्ट होत असेल तर आपण काय लिहिणार, नॉन कोलिनियर. कारण एरिया मिळत आहे म्हणजे ते पॉईंट नॉन कोलिनियर असतील, नॉन कोलिनियर, हे लक्षात ठेवा. आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू. पहा सोल्युशन. दिलेले पॉईंट याप्रमाणे आहेत. हेअर x1 म्हणजे हा पॉईंट, y1 म्हणजे हा, x1 म्हणजे ही व्हॅल्यू, y1ची ही व्हॅल्यू, x2ची ही घेणार, y2ची ही घेणार, x3ची ही घेणार आणि y3ची ही व्हॅल्यू घेऊ. हेअर x1 इक्वल टू 3, y1 इक्वल टू -1, x2 इक्वल टू 0, x3 इक्वल टू 12, y2 इक्वल टू -3 आणि y3 इक्वल टू 5. नाऊ एरिया ऑफ ट्रायंगल ABC तयार होईल, ABC, त्याचा एरिया हाफ, फॉर्म्युला x1 x2 x3, येथे y1 y2 y3. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू. हाफ पहा x1 x2 x3 व्हॅल्यू 3 0 12, -1 -3 5, -1 -3 आणि 5, इकडे 1 1 1 ॲज इट इज. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. 3 घेणार, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, -3 यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन, हा नंबर मायनस घेणार, परंतु येथे मायनस असल्यामुळे -+1 घेणार, हा मल्टिप्लिकेशन 0 -12
आणि नंतर हा +1, हा मल्टिप्लिकेशन 0 मायनस मायनस प्लस 36, 0 + 36 इक्वल टू हाफ, हे 3 -3 - 5 -8 प्लस 0 - 12 आणि इंटू 1 म्हणजे -12, येथे -12 आणि हे +36 होतील. पुढे सॉल्व करू. देअरफॉर एरिया किती मिळत आहे? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABCचा एरिया हाफ 0 येतो का अदर दॅन 0 येतो आपल्याला चेक करायचं आहे. 0 आला तर कोलिनियर, नॉन 0 आला तर नॉन कोलिनियर, 0 असेल तर कोलिनियर, 0 नसेल तर नॉन कोलिनियर. 24 -12 आणि +36 इक्वल टू हाफ, हे -36 होतील, बरोबर आहे. 24 आणि 12 -36 हे +36, -36 + 36 म्हणजे 0 होतील, म्हणजे इंटू 0, बरोबर आहे. हाफ इंटू 0 म्हणजे 0. एरिया मिळत आहे 0, एरियाची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे आपण इथे काय लिहिणार? सिन्स एरिया ऑफ ट्रायंगल इज 0, 0 असल्यामुळे देअरफॉर पॉईंट्स A, B and C आर 0 असेल तर कोलिनियर, ते तीनही पॉईंट एका रेषेमध्ये आहेत, एकाच लाईनवर आहेत, कारण एरिया 0 येत आहे. नॉन कोलिनियर असेल तर ट्रायंगल तयार झाला असता आणि काहीतरी एरिया आला असता. पॉईंट्स आर कोलिनियर. नेक्स्ट पहा सोल्युशन. PQR 3 पॉईंट्स आहेत, x1 y1, हा पॉईंट x2 y2, हा पॉईंट x3 y3. पहिला कोऑर्डिनेट xचा, दुसरा yचा. हेअर x1 ची व्हॅल्यू 3 आहे, x2 ची व्हॅल्यू 6 आहे, x3 ची व्हॅल्यू 4 आहे. एका खाली एक लिहिलेला आहे, कारण फॉर्म्युला पण आपला ट्रायंगलचा त्याप्रमाणे आहे. इकडे y ची व्हॅल्यू लिहू. y1 ची व्हॅल्यू -5 आहे, y2 ची व्हॅल्यू 1 आणि y3 ची व्हॅल्यू आहे 2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता तयार होईल? PQR इक्वल टू हाफ, फॉर्म्युला x1 x2 आणि x3, y1 y2 y3, इकडे 1 1 1. हा फॉर्म्युला ॲज इट इज. हाफ, आता व्हॅल्यू पुट करू. 3 6 4, -5 1 2, 1 1 1. व्हॅल्यू काढू. हाफ 3 ने हा मल्टिप्लिकेशन 1 - 2, नंतर -+ होतील, हा मल्टिप्लिकेशन 6 - 4, नंतर +1, हा मल्टिप्लिकेशन 12 - 4 इक्वल टू हाफ, हे -1 होईल, -1 × 3 म्हणजे -3, हे 2 होतील, 2 × 5 म्हणजे 10 प्लस 12 - 4 8. Therefore area of triangle PQR equal to half 10 + 8 18, 18 - 3 15. म्हणजे आन्सर काय मिळत आहे? 15/2.
पहा एक नंबर मिळालेला आहे आपल्याला, 0पेक्षा वेगळा एरिया आलेला आहे. 0 असेल तर कोलिनियर, 0 नाही आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे. 0 नसल्यामुळे आपण काय लिहिणार, देअरफॉर ते 3 पॉईंट कसे आहेत, नॉन कोलिनियर. पॉईंट्स पी क्यू अँड आर नॉन कोलिनियर. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन, x1 y1 x2 y2 x3 y3. solution here x1 ची व्हॅल्यू 0, x2 ची व्हॅल्यू 2, x3 -4, y1 ची व्हॅल्यू हाफ, y2 ची व्हॅल्यू -1, y3 ची व्हॅल्यू 7/2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होईल, LMN इक्वल टू, कोऑर्डिनेट माहिती असतील तर ट्रायंगलचा एरिया काढायला फॉर्म्युला आहे हाफ इंटू डिटर्मिनंट x1 x2 x3 पहिला कॉलम, दुसऱ्या कॉलममध्ये y1 y2 y3 आणि तिसरा कॉलम 1चा. व्हॅल्यू पुट करू, हाफ 0 2 -4, एका खाली एक लिहिलेला आहे. कशामुळे, कारण येथे पण एका खाली एक आहेत, त्यामुळे 0 2 -4, हाफ -1 7/2, हाफ -1 7/2. हे कॅल्क्युलेशन हाफ 0 असल्यामुळे 0च येणार आहे. हे मायनस हाफ घेणार आपण, 2 हे मायनस +4 होतील. नंतर हा नंबर +1 घेणार, हा मल्टिप्लिकेशन 7/2 इंटू 2 कॅन्सल होतील, 7 हे -4 होतील, 7 -4. पहा हे लक्षात येत नसेल कॅल्क्युलेशन तर एक्सरसाइज 4.1 पहा. एरिया किती मिळेल आपल्याला, हाफ, हे 6 होतील, 6/2 म्हणजे 3 -3 प्लस 7 -4 म्हणजे 3 होतील, +3. हाफ -3 +3 0 होईल, बरोबर आहे, इंटू 0. हे कॅल्क्युलेशन 0 होईल म्हणजे 0 इंटू हाफ म्हणजे 0. पहा ट्रायंगलचा एरिया आपल्याला 0 मिळत आहे. ट्रायंगलचा एरिया 0 आहे म्हणजे 3 पॉईंट कसे आहेत, एकाच लाईनवर आहेत, म्हणजे ट्रायंगल तयार होत नाही, बरोबर आहे. आपण काय लिहिणार, पहा एरिया जर 0 असेल तर पॉईंट्स कोलिनियर. देअरफॉर पॉईंट्स LMN आर पॉईंट्स कसे आहेत, कोलिनियर, कारण एरिया 0 आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.